नमस्ते. मी सौरजनी महेश जगताप, प्राचार्य जगताप इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, वाठार. चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 10वीची लेखी परीक्षा दिनांक 21/2/2025 ते दिनांक 17/3/2025 व इयत्ता 12वीची लेखी परीक्षा दिनांक 11/2/2025 ते 18/3/2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सदर परीक्षेसाठी विभागीय मंडळांकडून परीक्षा केंद्रांची निश्चिती सुद्धा करण्यात आलेली आहे. आता परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा असणं जितकं गरजेचं आहे, तसंच शाळा स्तरावर शिक्षक, पालक, विद्यार्थी उद्बोधन सभा, कॉपी न करण्याची शपथ विद्यार्थ्यांना 2 टप्प्यात देण्यात येत आहे. शिक्षा सूचीविषयी अवगत करणे असे उपक्रम घेण्यात येत आहेत. शिवाय अभ्यासाचं नियोजन, परीक्षापूर्व व परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी घ्यावयाचा आहार व आरोग्याबाबतची काळजी, बाबतचे व्यवस्थापन, उत्तरपत्रिका अचूकपणे लिहिणं इत्यादी बाबतही जिल्हानिहाय ऑफलाईन, ऑनलाईन उद्बोधन वर्ग घेण्यात येत आहेत. एकंदरीत परीक्षेसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि परीक्षा घेणाऱ्या सर्व यंत्रणेतील घटक यांची सर्वसमावेशक तयारी होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर गैरमार्गमुक्त, कॉपीमुक्त परीक्षा आयोजनासाठी परीक्षा केंद्र असलेल्या ज्या शाळांना शक्य आहे त्या शाळेतील प्रत्येक वर्गात CCTV बसवण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. आता ही जबाबदारी फक्त केवळ बोर्डची आहे का? तर नाही. शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी एकत्र येऊन कॉपीमुक्त, गैरमार्गानं होणारं परीक्षेच्या दृष्टीनं जे अवलंबन आहे किंवा कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी या तिन्ही घटकांनी स्वतःशी प्रामाणिक राहणं अत्यंत गरजेचं आहे. परीक्षा काळामध्ये कुठलंही गैरवर्तन, गैरमार्गाचा अवलंब होऊ न देणं यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी स्वतःशी प्रामाणिक राहणं म्हणजे या गैरमार्गांचा अवलंब न करणं असं आहे. यातूनच जे बुद्धिमान किंवा खरेच हुशार विद्यार्थी आहेत तेच पुढे जातील आणि आपण कुठं कमी पडतोय याची जाणीव पाठीमागे किंवा कमी मार्क्स मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. बोर्डच्या परीक्षेचं गांभीर्य पूर्वी इतकं राहिलेलं नाही असं दिसून येतं. तेव्हा नवीन वर्षामध्ये आपण कॉपीमुक्त शपथ तर विद्यार्थ्यांकडून घेतच आहोत, तरी सुद्धा पालक आणि शिक्षक यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना या गैरमार्गाचा अवलंब न करण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि येणारी जी परीक्षा आहे 10वी आणि 12वी बोर्डची, त्याला अगदी सक्षमपणे सामोरं जाण्याची मी विनंती करते. धन्यवाद.